मग बरं आहे ना. खायला घेऊन ये. खायला दर मी नाही बाबा, मी आणलं काय. आप्पा काका बरं आहे का? ओळखताय का नाही मला? हा आप्पा कस काय बाबा आता वाटत आलं. प्रवास कसा झाला मग? अगदी भारी, एक नंबर ना. दिवसात ना आप्पा बी मेंढरा काका हे एक आणलंय, हे लाल एक आणलंय काही ही नवीन जाते म्हणून आणली. काका लाली बकरी कुठं असतात? कर्नाटक बघितल्यात का गावा? हा चांगली असतात का? लय लांब आहे. दुधा बेदाला दुधाला बी चांगली होतं गावाला. आपण मागच्या व्हिडिओतच भेटलो होतो. आता आप्पा डायरेक्ट वाड्याव. आप्पा कसं वाटतंय? बरोबर. चराय बिराय कसं आहे? त्या दादांनी सरपणाचं वज बघा केवढं आणलंय, मोठ्या मोठ्या लाकडांचं. ते बी कुठं आणलंय दादा? वड्याचं पार बी आणलाय एक कावळा. आईने बी लय सरपण, आईची मान दुखून आली असेल पार. काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मेंढर बघा काय आल्या, डायरेक्ट मक्कत आणल्या ते चारा आहे. त्या ठिकाणी मेंढर आले ते इथं काय झालं बघा, करड पाण्यात पडलंय. मग मला असं कळलं की करडूच पाण्यात पडलंय, लगेच ब्लॉग चालू केला इथंच. मग होय दादा, पाण्यात नाही ना पडलं? नाही. तिथे येतं येऊ खाली पडल्यावर मग वर कसं काढायचं अवघड होईल आपलं. येऊ का इथं पाणी. आणि आपल्या मेंढरांना खायला बघा मका गावली. मका मेंढर पळत गेली पाण्यावर आणल्या. आज मित्रांनो अख्खीच गेल्या ते, त्यामुळं जागाच पुरली नाही त्यांना गाड्या. मेंढरांना जागा कमी पडली आज. अजून आता इकडं बघा अजून येते या. हे यायच्या आधी तर एवढा खांडवा पोचला. मेंढरांना पाणी पाजलं आत्ता आणि पाणी बिणी पिली सगळी मेंढर पोटभर. पण आता बसवायचे नाही, ते मकचं रान ना मित्रांनो, ते करायचे वाटतं लवकर नीट. दादा म्हणलं तर आता पुन्हा आपली मेंढरं मकत चालवले ते. आता मका चारून पुन्हा एकदा पाणी आणायची, पाणी पाजायची आणि मग मेंढरांना घेऊन जायचं आपल्या जिथं आज तळ असेल तिथं. आपली सगळी मेंढरं पुन्हा आले ते मकाच्या रानात. बघा मका एकदम मोठे मोठे मित्रांनो, त्यात गवत बी भरपूर झाले. आणि मेंढरं मका खायची सोडून, हे मका खायची सोडून इकडं सावलीला राहू द्या. सावलीला काय थांबत्याल खात्याला काय, असंच होणार आहे या ठिकाणी. आता दादा चाललेलं आहे तो वाडा आणायला. वाडा यायचा आहे आज मित्रांनो, दुसरीकडे चालणार आहे आपला वाडा. गेलं आज आपल्याला भेटलेलं आहे सगळ्यात मोठं चॅलेंज काय तर दादा आपलं भडकलेलं आहेत. दादा काय म्हणत होतं, तू जा घरी, आणि मी काय म्हणलं, मी नाही तुम्ही जा घरी, नाही का बिराडा आणायला. तर दरवेळेस मीच जातो, यावेळेस म्हटलं जरा दादांना लाव. आणि मग दादाने मला दिलं एक चॅलेंज. दादा काय म्हटलं माहिती आहे का, तू डायरेक्ट संध्याकाळी बकरी वाड्यातच घेऊन यायची, मी काय तुला बकरी आणू लागा येणार नाही. आणि दरवेळेस मी वाडा पोचवला की दादांना मेंढर नेऊ लागा येतो. असू द्या मित्रांनो, आपण हारणारा माणूस नाही, आपण जिद्दी माणूस आहे. त्याकरता शेवटी मेंढर वाड्याला नेणार. तर कशी काय मेंढर नेतोय ते सगळं वातावरणच पाहायला भेटणार तुम्हाला. दिवशी मी काय मेंढराकडे नव्हतो, त्यामुळं आपला पप्पू बी मेंढराकडे नव्हता. आणि आज मी मेंढराकडे आहे, पप्पू बी मेंढराकडे. पप्पू मित्रांनो, पप्पूचा माझा लय जेव लागलाय नाही का. पप्पूला मी गोंचारतो बिंचारतो लय नाही का. मायाला कुठल्या बी चित्राबाला आपण माया लावल्यानंतर ना एक वेळ ते शेवटी मरोस्तोर आपल्याला सोडत नाही. आणि आपला पप्पू मित्रांनो काय झालंय, त्याला मध्ये एका कुत्रीने भरपूर चावा घेतला. आणि चावा घेतल्यामुळं त्याच्या पायामध्ये काही क्रॅक झाले का काय माहिती, जरा आजारी झाले. पप्पू बघा पपडाई, ते मी मेंढरा का असल्यावर घरी एक बी दिवस राहत नाही, पण मी नसल्यावर कधी मध्ये आधी सुट्टी आणतो. मग पप्पू आला बघा गोंजरायला. असं बसलो ना सावलीला की या पपडीला असं गोंजरायला लागतं आपल्या. हे बघा ना, असं वाटतंय त्याला. आपलं कसं डोक्याची मालिश केल्यावर आपल्याला गोड वाटतं, असं डोळं बिळं जागते. आपण बी डोळं जागतो बघा. केस कापाय कोण जर जात असेल ना तर त्यांच्या असे डोक्याची मालिश बिलिश ते आपल्याला असं हाणतात बिनतात नाही का, असं हाणतात, असं करतात वाईज.
तर आपला पप्पू बा कसं डोळं जागतंय, त्याला लय गोड वाटतंय मालिश केल्यागत. मित्रांनो आता मी गुपचूप आपला वाडा पाहिलेला आहे. वाडा ह्या वाटेने चाललाय आणि आता थोड्याच वेळात आपण बघू आहे काय म्हणते ती. वाघ पुढं असतो बघा. कुठं असते मेंढर मग? मग कुठं चालवलाय वाडा? थांबकी थांबकी बापूच्या वावरात कासवडीच्या मागो पोरं आणि मला या तळावनं गुढी काढून दिली नाही, तळावर रचून दिलं असा गाडी घेऊन पळाला. आणि पोरं रडत होती का? रडत पोरं बाय बाय करीत होती की मला जाता नको जावं आई नको जावं आई. आई म्हणायची. हं. तर बघा पपडी बी आले लगेच. वाण्यार मांडाळी गुढी बुडली वाण्यार हे पळत गेला ती वाण्यार कॅप कॅप करायला आला. आता म्हणलं पळते ते बिराड फुटून पुन्हा आणि मग आलं ना. हा चालले आपली आई हो का. हा लावली आपली मेंढर, कोणीच नाही. मी मागं चालले आणि मेंढर मोर मोकळी सोडले. ते मागं राहिलेला आणायला लागतं. मोरची काय मोरची व्हायची हातात हँडल आवाज दिल्यावर. हाड वाडा जिकडे गेलाय ना तिकडं मित्रांनो पावटा चरा आहे आपल्या मेंढरांना संध्याकाळी. जिथं वाडा गेलाय तिथं. आणि आता मग मेंढर सावलीची काय बसानात. तर म्हणलं आता जाता जाता ह्यांना एकदा पाणी पाजून न्यावं. आता बघा इकडं पाणी आहे पुढं आपलं. इकडून अशी पाण्यावर नेऊन अशीच ह्या वाट्याने माघारी आणायचे ते. आणि आपली मेंढर इकडं आड्याला बोलवायचे ते. कारण का हा चारा एका बाबांनी सांगितलाय आपल्याला. म्हणलं इकडं पलीआड मेंढरने तुझी म्हणलं चांगलं चरायला आहे. खरंच मित्रांनो इथं ज्वारी होती सगळी काढली बघा ही ज्वारी. आणि त्यात पाचोळा बारकं बारकं बाटूक बिटूक चांगले खायला मेंढराला. वर बी चारले ते. पण आता नाही का वाईस टाइमपाससाठी चारायच्या तेव्हा आली सगळी. चारणार नाही एवढी मन लावून, पण काय करता. त्याचा आपल्याला चारा सांगितलेले मामा सरपण काढताय का. मामा आपले वाट बघत होतं. मामा म्हणते ते कालच्या धरून आपली मेंढर काय इकडं आली नव्हती. वर पाणी असल्यामुळे इथं पाण्यावर मामांचं सरपण काढायचं चालले. मग काय मित्रांनो वरती कागद ठोकल्यामुळं ना लय दिवसातनं बोरचं थंडगार पाणी प्यायला भेटते आपल्याला. तर बघा कसं आहे पाणी. लय थंड थंड पाणी असते मित्रांनो. योगा आपली मेंढरं बी यायला लागली पाण्यावर. मेंढरांना बी असे बोरच्या पाण्याचे योगा. सगळे मित्रांनो तिकडं थांबली होती. त्यांना वाटलं हाय का नाही हाय का नाही. हाय 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 योगा यायला लागली मस्त. मोटर चालू केली आता आणि पिऊन घेऊ बाबा. भरपूर ताण लागलेली. 2 तांबे पाणी पिले आता 2 तांबे. तर आपलं दादा आणि काका आले ते. मग बरं आहे ना. खायला दर मी नाही बाबा मी आणलं काय जर खाय घेऊन मी आणताय मी नेतो मी काकांनी पैसे दिलं. दादा काका आले ते. मित्रांनो हे आता जे आपल्याला पैसे दिलं ते आपलं काका आहेत. आणि त्यांचं गाव मित्रांनो कानाळवाडी. आपल्या मामांचं त्यांचं जे गाव आहे तेच गाव आहे. त्यांची मेंढरं बिंढरं तिकडं असतात. तर ते आले ते आज आपल्या वाड्याला. आणि त्यांनी काय खायला आणायचं त्यांच्या लक्षात नाही राहिलं म्हणून त्यांनी मला पैसे दिले मित्रांनो. म्हणलं खायला आण तू पहिलं आम्ही मेंढरं नेतो. लावली ते आता वाड्यात चारायला बघा. काका साईडची आणायला येत दादा पुढं बोलवाय आणि मी आपली मागची आणायला शूटिंग काढीत आलेले आहेत पावट्यात. आणि आपला वाडा आला या ठिकाणी मित्रांनो.
या ठिकाणी कोण कोण आले? दादा, विराड, आप्पा, काका बरं आहे का? ओळखताय का नाही मला? हा आप्पा कस काय प्रवास कसा झाला मग? अगदी भारी, एक नंबर. एक नंबर ना. तर बघा आपला आप्पा, काका सगळीजण. आई कोंबडीला काय झाले? बिराड इथं मांडले. आपली आहे. हा आणि एका दादांची कमेंट आलती, हिंदीमधनं आलती, तुमचा काळू दिसत नाही. तर काळू बघा का, नीट बघून घ्या कसा बसलाय बिराडा मोर. काका कसा आहे आपला काळू? एक नंबर. एक नंबर. निवांत झोपतो, घरी असतो गडी. बघा भाकर बी खाय नाही, भाकरी. हा भाकरी मोर ठेवली तरी खाय नाही आपला काळू. काळू मेंढरा का मेंढकच बघा. दादा, आप्पा, इकडं दोन काका आहेत आपलं मित्रांनो या ठिकाणी आलेलं. तर आता तुम्ही म्हणताल एवढं पब्लिक आले काहीतरी विषय. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग एक पार्ट करणार आहे. नंतर संध्याकाळी आपल्या इथं काय माहिती का, पाहुणे रावळ आलेत म्हणल्यावर जत्रा आहे. तर जत्राचा एक पार्ट, हा पार्ट अजून थोड्या वेळ शूट होईल आणि नंतर हा ब्लॉग आपला थांबल. आप्पा चांगलं, आप्पाला शोभून दिसते बाबा मेंढराक. पण आता वय झाले आणि आप्पांचा आवाज तो काय आपलं पब्लिक आहे त्यांना लय आवडतो. तिकडं तळ द्यायचं आहे तेवढं चारायचं चालले. आप्पा कशाने आला तुम्ही? अरे मी बस आलो इष्टी 10 वाजता. आणि मग कापरवाद 11 वाजता उतरलो, हिथून बांगला मजा घ्यायची, गाठा हिरबळ बसून चालते. काका तुम्ही काय नाही आला? मी गाडी चालली. गाडी घेऊन आलाय? हा, गाडी चालली. आयला आपल्या काकांना गाडी बिडी चालवाय जमत्या. शाईन गाडी आहे मग. मग काय पाहुणे मंडळी आल्यात, काय वाटते? आलंय ना, मस्त वाटतं या. हा दादांचं जोडीदार सगळं मित्रांनो. दादा जातात त्यांच्याकडे, ती येतात आपल्याकडं. तर का आता कोणत्या देवाची जत्रा आहे काय ते सगळं संध्याकाळी सांगल तुम्हाला. आणि उद्या हे पाहुणं सगळं जाणार आपल्या इथं मटण बिटन खाऊन. काय त्या ठिकाणी बघा काय चाललंय, केळी वाटप. काकांनी केळी आणली, दादा केळं खात्या ते बघा. आणि मला आणि तुला तुला घे, या घे, खा होऊन दे, इच्छा पूर्ण होती सगळ्यांची. आणि दादा बी केळं खात्या ते. हा पाहुणा असं वाड्याला आल्यावर मोकळं येत नाही, ही मजा होती घरच्या माणसांची यांची. मग काय कोणत्या काकांनी काय आणलं? अयो आईची तर लय मजा आहे या. पिशवी कायासाठी? पैसे ठेवायसाठी पाहुण्या रावळ्यांनी दिलेलं. वा आई कसं आहे. चला आता केळी खायला घेतले, दिवसभर लय भूक लागली. पहिल्यांदा केळी भेटले, अजून बरंच पाहुणे यायचे आणि हळूहळू आपल्याला लय खायला भेटणार आहे. आणि केळी खाऊन घेऊ. घोड्यांना बी पावट्यातच बांधले. घोडी इतक्या दिवस अशी कसनाने आणि होती, त्यांचं काय बागत नव्हतं. आज गाड्यांची मजा आहे. हा जिजूर काका म्हणते ते घोड्याचं नाव. काका कसं आहे नाव जिजूऱ्या? चांगलं आहे ना. हा दिवसात ना आप्पा बी मेंढरा. काका हे एक आणलंय, हे लाल एक आणलंय काही नवीन जाते म्हणून आणली. या अख्ख्या मेंढरात वेगळं आंध्रा जे आणलंय तिकडून आणतो बघा. हे या के आता एक कमेंट आली आपल्याला, नवीन बकरी कुठे इथं या के. आणि बघा इथं या के बघा, ही लाली लावर आहे, हे बालिंग आहे. का लाली बकरी कुठं असतात? कर्नाटक बघितल्यात का गावात? हा गुलबर्गा चांगली असतात का? लय लांबाळी. दुधा बेदाला दुधाला बी चांगली ना. मग काय लांब शिपी गुजरात. हा मग काय ती शिळीवाणी दूध काढायचं. लय अशी सोडू लांब. हा मग काय होतं गावाला. आपण मागच्या व्हिडिओतच भेटलो होतो. आता आप्पा डायरेक्ट वाड्याव. आप्पा कसं वाटतंय? बरोबर. चराय बिराय कसं आहे? काका चराय आहे का चांगलं? मजा दे तुझं बाबा, आनंदात गोष्टी. हा मग काय तुझ्या आनंदात गोष्टी. तर मित्रांनो आपल्या आप्पांनी खायला आणलेला फेमस पार्ले, अजून एक बिस्किट पुडा आणलेला. तर आम्ही खाल्ला मेंढरा हाणता. आणि आता व्हायचा आपल्याला टायमिंग भेटला, तर म्हणलं शूटिंग घेताना दाखवावं. आप्पांनी एक क्रीमचा होता आणि हा पार्ले जरा फेमस आहे म्हणून म्हणलं तुम्हाला दाखव. तर आता पार्ले बिस्किट पुडा खाऊ. दिवसभराची भूक सगळी कुसर निघलाय आता.
काय राहतो ना आवाज नाही त्या दादांनी सरपणाचं वज बघा केवढं आणले, मोठ्या मोठ्या लाकडांचं ते बी. कुठं आणले दादा? वड्याचं पार लय लांब आहे वडा मित्रांनो. हो का, आई कुठे आहे दादा? इथे का? आईने बी लय मोठं कांदा दुखून आला पारा. हा जड आहे ना चांगलं. हा जत्रा करायची म्हणल्या हो, निवेदन एकदम जोरात असलं पाहिजे मित्रांनो. सरपणच सरपण, आणि सरपण लागतच दादा. काय हो मटण चटण म्हणले हो, पाहुणं रावळ उद्या सकाळ आंघोळी पांघोळी. आता फोडाई बी लागलं लाकडं. तसं फुटल का दादा? होय हो, बघा लागल बिगल पायाव व्यवस्थित ही करा. दादा अशी मदत करतात बाबा. तिने बी आणला एक कावळा. आया आया आईने बी लय सरपण. आईची मान दुखून आली असेल पार. काय काय आपल्या आईची मान दुखून आली असेल बाबा. दादाने एक कावळा, आईने काय कुठून आणलं? हो का. तर मित्रांनो आपल्या ह्या ब्लॉग मध्ये ना थोडंफार पाहुणं आलेले आहेत, म्हणजे 1-2 पाहुणं आले आहेत. आपला आप्पा आणि 2 पाहुणं. अजून संध्याकाळपर्यंत आपल्या इथे बरोच पाहुणं मंडळी येतील. तर मित्रांनो आज संध्याकाळून जत्रा असणार आहे, त्यामुळं हा आपला दिवसभराचा हा एक ब्लॉग होईल तयार. व्हिडिओ लय मोठा होईल, त्याकरता हा एक ब्लॉग आणि संध्याकाळी दुसरा एक ब्लॉग आपण शूट करणार आहे. तर आजचा आपला हा साधाच ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.